अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी. पंढरपूर म्हसवड मार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडलाय. भाविकांनी भरलेली एक पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. या दुर्दैवी घटनेत तब्बल 8 भाविकांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हा थरकाप उडवणारा अपघात काल दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावानजीक घडला. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व मृत भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी होते. अत्यंत वेदनादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये एका 6 महिन्यांच्या चिमुरड्या बाळाचाही समावेश आहे. हे सर्वजण म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन आनंदानं आपल्या गावी परतत होते. मात्र तांदुळवाडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यानं पिकअप गाडी थेट रस्त्याशेजारील विहिरीत जाऊन कोसळली. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीनं विहिरीकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या धाडसामुळं विहिरीत बुडत असलेल्या इतर 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या भीषण अपघातामुळं रांजणी गावावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. इरफानचा फोन आला की आम्ही लगेच त्यांचे वडील आम्ही ड्रायव्हर एक आमचं 2-3 आलो तसं आम्ही डायरेक्ट उड्या मारल्या की एक तर असं पोहत आल्यानेच होतं. म्हणजे असं उडी टाकली तसं ती कोराला धरूनच वर आणलं त्यांना. म्हणजे मेले मयत आहे म्हणूनच आम्ही वर काढलं. पण ती बिचार सुद्धा तर लगेच गाडीत इरफाननं आमच्या ड्रायव्हरने नेऊन दवाखान्यात टाकल्यावर त्याचा जीव वाचला आपलं. आणि पुन्हा काय आता ही रस्त्याचं लयच अवघड झालं. मागच्या महिन्यात एक जोडीदाराची गाडी 1 महिना झालं हिथल्या मागच्या विहिरीत पडली कोथिंबिरीची. त्यात पाणी नसल्यामुळे ती ड्रायव्हरचा जीव तेवढा वाचला. काय केलं काल तुम्ही? काल आलो तसं आहे का आम्ही 4-5 जण होतो. आम्ही उड्या टाकल्या डायरेक्ट. ती बघितलं पण ती पुन्हा ती एक मयत असल्याने वाटल्यामुळे पुन्हा काय बुडायचं धाडस होई नाही. ही बी होता घडी एक 2 तास पोहोच होता. पण काय बांधलं दावी बांधली पण ही ओढून वर येणार हो. पैप बांधला ट्रॅक्टर एक होता गावातला पोलगा होता त्याचा लगेच बांधला पण ती काय वर येणार गेलं. मग पुन्हा काय 10-15 आता चाललो तर 2 आहेत इथं. 3 आहेत 3 आहेत बरं. इथं बी एक 200 फुटावर बी डबरं चांगलं 150 फूट डबर आहे. त्यात जर गेलं तरी बी मरू शकते ना माणूस. गाडी गेलेली तांदवाडी गावापासून एक 500 मीटरवर रोड खराब आहे. पुलाचं काम व्यवस्थित झालं नाही. त्याच्यामुळे विहिरी 2 आहेत पुढं. त्याला कटडा नाही. कुठलंच काम व्यवस्थित केलं नाही कॉन्ट्रॅक्टदारनं. त्याच्यामुळं 2दा घटना झाली. त्या पुलाचं काम असं आहे की 3 वेळा झालं ती मोजवती ती डबरं परत अजून पडतंय. 1दा-2दा सांगितलं फोन उचलत नाही ती, येत नाही ती, दखल घेत नाही ती. त्या पेट्रोल पंपापासून ती इथपर्यंत 150-200 फूट खाली खोल आहे. तिथं सुद्धा कट्टा केला नाही कडनी. ह्या विहिरीला बी कटका नाही, काही सुद्धा नाही. शेतकऱ्याने केलं काय सुद्धा नाही. इथं सगळी तक्रार करून सुद्धा कुठली सुद्धा दखल घेतली नाही. काय असेल ती विहीर मालकाने केलेला आहे. कडल्या साईडला पुढच्या साईडला विहिरी 2 आहे. त्याच्या पलीकडल्या साईडला ही पूल आहे. त्या पुलात सुद्धा काम व्यवस्थित केलं नाही. त्याच्या पलीकडे कच्चा रोड आहे. तिथलं सुद्धा काम व्यवस्थित झालं नाही. त्याच्यामुळं अपघात घडतात. वारंवार वरती गेलं का 1 किलोमीटरवरती उतार आहे. त्या ठिकाणी मध्ये ॲक्सिडेंट भयानक मोठा ॲक्सिडेंट झाला. तिथंही काय रोडवाल्याने हे करायला पाहिजे होतं डिवायडर किंवा काय कटडे बिटे बांधून. जिथं खोल आहे तिथं तरी कमीत कमी ह्यानी बी दखल घेत नाहीत हे रोडची. काल अपघात झाला त्याच्या ठिकाणी तुम्ही काय केलं? इथं येऊन ती वाहन काढू लागितलं. जेवढी मदत झाली होती तेवढी वर काढली. एक 5 ते 6 महिन्याचं बाळ होतं त्याला पण मी स्वतःहून काढले. किती तास तुम्ही कमीत कमी 2 तास तरी विहिरीत होतो मी. सगळे बचाव तुम्ही? 2 तास पोरात बुडत होते. दावी बांधायला 10-11 जण आम्ही अपघात होतो. त्यानंतर काय असेल ती ही जरी रोड टच विहीर होती कमीत कमी प्रशासन. आता तुम्ही बघताय की झाडं किती उगवलेत रस्त्याकडे. ही काढावी ते नाही ना. ही रोडच्या कॉन्ट्रॅक्टदारांनी करायला पाहिजे व्यवस्था रोडची.
ही गाडी तांदवडी करून येत होती टमटम. तर त्या टमटमच्या पाठीमागे एक 200 फुटांना पाठीमागे मोटरसायकलवर मी चाललेलो. तर 200 फूट पाठीमागे विहिरीच्या गाडी असं वायबल होत म्हणजे झोलं मारत गाडी आली तशी गाडी डायरेक्ट आहे ना, मी म्हणतो याला मला वाटलं मोकळ्या रानात गाडी आहे ना पलटी होती. तर डायरेक्ट गाडी आल्यानंतर डायरेक्ट विहिरीत गाडी पलटी मारल्यानंतर इथं आमचं एक टोमॅटोचं अर्धा किलोमीटर पाठीमागे ऑफिस आहे. तर तिथं मी फोन करून सांगितलं जेवढी लोक आहेत तिथे सगळी घेऊन या, विहिरीत गाडी अशी गेलेली आहे. तर गेल्यानंतर मी काय केलं, हायसे एक मुलगा आहे ना, एक 3-4 वर्षाचा, असं उलटावून वर आलता. तर उलटला आल्यानंतर डायरेक्ट मी त्याच्याकडे पहिली उडी टाकली. त्याला छातीला असं माझ्या घेऊन त्याला पूर्ण पाणी त्याचं आहे ना तोंडातून बाहेर काढून सपोर उभा राहून, म्हणजे त्याला एक 4-5 सेकंदासाठी त्याला श्वास मिळाला नसता तर ते जात होतं मुलगा. तर ती बी वाचला मुलगा ते. आणि तिथून आहे ना परत आमचे सगळे ती गावकरी आल्यानंतर एक दुसरे 4-5 लोक होते का, त्यांच्या सहकार्यानं सगळ्यांनी वर काढले. तुम्ही स्वतः जीव धोक्यात जीव धोक्यात घालून उडी मारली. मिनिटात फोन आला की आम्ही आलो तसं आम्ही उड्या टाकल्या. आणि तिथून 2 मिनिटात सगळेही आले आमचे. सगळेजण आल्यानंतर पण जीव धोक्यात घालून मी उडी टाकली. मी जीवाची पर्वा नाही केली. मी हातातला मोबाईल बाहेर फेकून दिला, डायरेक्ट त्याच्याकडे उडी मारली.